नमस्कार सर, तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आम्ही वाशिम जिल्ह्यातल्या आपल्यासारख्या प्रतियश नामांकित सिव्हिल लाईनमध्ये काम करणाऱ्या लोकांना बोलतोय. आताच तुमच्याशी गप्पा मारताना कळलं की रौप्य महोत्सवी वर्ष तुम्ही एका अर्थानं साजरं करताय तुमच्या कामाचं. या सगळ्या 25 वर्षातला प्रवास आणि पेक्षा मला आधी सुरुवात करावीशी वाटेल तुमच्या शैक्षणिक जीवनापासून. कारण बऱ्याचदा असं होतं की तो प्रवास सगळ्यांनाच माहीत असतो, तुमचं काम दिसत असतं. पण आपण कुठली शाळा होती, कॉलेज कसं होतं आणि महत्वाचं या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? हां, हां. हे सगळं गमतीशीरच विषय आहे हा. हो. माझं शिक्षण तसं माझं जे नेटिव्ह प्लेस आहे मंगरुळपीर, बरोबर. तिथेच झालेलं आहे. ओके. माझं मुख्य प्रेरणा अशी मला इथून मिळाली. माझं प्रायमरी शिक्षण मी झाल्यानंतर हं. अकोल्यामध्ये टेक्निकल ITI केला. अच्छा. ITI केल्यानंतर मी जे तिथं इलेक्ट्रिशियन म्हणून मी ITI केला, त्यात केलं बरं. आणि त्याच्यानंतर मी पुण्याला जॉब केला 1 वर्ष. अच्छा. हां. पुण्याला जॉब केल्यानंतर तिथे काय आहे, माझ्याच वयाचा एक इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर होता तो आणि त्याच्या हाताखाली मला काम करावं लागायचं. बरं. मला अशी प्रेरणा मिळाली की तो जर तसा इंजिनियर आहे तर माझ्यात कमी काय? बरोबर. तर माझं प्रेरणा मला त्याच्यापासूनच मिळाली. त्याचं नाव नाही आठवत मला. बरोबर. पण त्याच्यानंतर मी असा ध्यास घेतला की मला इंजिनियरच बनायचं. बरं. मी परत आलो, माझ्या गावाला परत आलो. इथेच वाशिममध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे. हो. तिथे मी ऍडमिशन घेतली आणि 3 वर्षात मी माझा डिप्लोमा पूर्ण केला. बरोबर. आणि अशी नंतर लगेच कामाला सुरुवात केली. नंतर मी लगेच कामाला सुरुवात केली. बरोबर. हां. पण त्यांनी आता बोलताना उल्लेख केला असं की पण पुणेरीपणाचं मला हा एक ऍडव्हान्टेज जाणवला की त्या हां. पुणेरीपणामुळे एक माणूस पुन्हा आपल्या गावात परतला. त्यांना सगळ्यात महत्वाचं त्याला असं वाटलं की मंगळूरपीर सारख्या ठिकाणी मी जिथून आलेलो आहे तिथून आपण कामाला पुन्हा सुरुवात हां. केली आणि तुम्ही अर्थात सुरुवात केली. हां. सुरुवातीला तुम्ही माझ्या ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये होता? मी सर्वात सुरुवात जर सांगायची झाली तर मी इथे मला ओळख नव्हती किंवा कोणी गॉडफादर नव्हता मला इथे. बरोबर. त्याच्यामुळे मी काय केलं, तर माझा एक मित्र वाइंडर आहे. त्यांचे वडील शेती वगैरे मोजायचे. बरं. मला दुसरा काही सोर्स नसल्यामुळे आणि असं काही बॅकअप नसल्यामुळे मी काय करायचो, शेती मोजायला सुरुवात केली. बरं. माझ्या मोजण्याचं जेवढं टॅलेंट होतं त्याच्यामुळे मी शेती मोजणं वगैरे सुरू केल्या. बरं. त्याच्यानंतर माझी हळूहळू गावाच्या बाहेर ओळख व्हायला लागली आणि त्याच्यानंतर मला हळूहळू एक प्रोजेक्ट यायला लागले. एक छोटे प्लान म्हणा, महिन्यातून एखादा प्लान यायचा. 500 रुपये मिळायचे महिन्यातून मला, असं काहीतरी चालायचं. बरोबर. आणि त्याच्यानंतर हळूहळू ओळख वाढल्यानंतर मला मग प्लान यायला लागले, ओळख व्हायला लागली. बरोबर आहे. तुम्ही आता बोलताना एक शब्द वापरला, प्लॅन यायला लागले. हां. तर कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन हा सगळ्यात जास्त महत्वाचा असतो कारण त्याच्यावरच कन्स्ट्रक्शन होतं. हां. तर त्या प्लॅनचा इम्पॉर्टन्स काय सांगाल की किती महत्वाचा आहे प्लॅन? कारण बऱ्याचदा असं होतं की प्लॅन आपण काढतो आणि त्याच्यानंतर प्लॅन बदलतो आणि वेगळंच काहीतरी होतो. बरोबर. तर काय सांगाल त्या प्लॅन बद्दल? प्लान तर सगळ्यात महत्वाचा विषय आहे. कारण प्लॅनिंग इंजिनिअरचं कसं आहे, की त्याच्यासमोर पूर्ण पिक्चर तयार होते. बरोबर. बिल्डिंगचं म्हणा किंवा काही जे काही प्रोजेक्ट करायचं असेल ते पिक्चर तयार होऊन जाते. बरोबर. म्हणजे कुठं जागा वाचवायची, एखादा प्लॉट असतो. तो असा म्हणजे सरळ प्लॉटमध्ये तर प्लॅन व्यवस्थित बसून जातील. पण काही म्हणजे असे ट्रायंग्युलर असतात, कुठं वेगवेगळ्या शेपचे असतात. बरोबर. त्याच्यामध्ये प्लॅन बसवण्यासाठी इंजिनिअरचं स्किल खूप कमी पडते. बरोबर. म्हणजे जागेचा वापर पूर्ण होतो, शिवाय पैशाचाही योग्य वापर होतो, वेळेचा बचत होते. तुम्ही आता या प्लॅनिंग बद्दल सांगितलं. मगाशी मी एकांशी बोलताना असं सांगितलं की तुम्हाला पण मी तेच म्हणेन की तरुण पिढी नाही म्हणणार, पण तुमच्या पुढची बॅच म्हणू आपण असं. कारण तुम्ही त्यातले 25 वर्ष झाली असेल तरी असं मी म्हणणार नाही. तुमच्या फक्त खालचे ज्युनियर जे येतात आता नवीन, तर त्यांना काय सांगाल का कुठला सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर जो तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आलात या फील्डमध्ये तेव्हा तुम्ही डोक्यात ठेवलेला आणि आताच्या मुलांनी 25 वर्षानंतर सुद्धा हाच लक्षात ठेवला पाहिजे या क्षेत्रात येताना? सगळ्यात महत्वाचं मी तरी काय केलेलं आहे, आतापर्यंत जे माझे क्लायंट असतात, मी क्लायंटचा पहिले फायदा पाहतो की क्लायंटचा फायदा कुठे होते जास्तीत जास्त. त्याच्या जागेच्या बाबतीत असो किंवा पैशाच्या बाबतीत कुठं जास्त फायदा होईल. जर आपण क्लायंटचा फायदा पाहिला तर काय होईल, तर तो आधी काय करेल की मी त्याचा फायदा केला, त्याच्यामुळे काय केलं की तो माझं नाव पुढच्यांना रेफर करेल. बरोबर. 10 लोकांना मला जुळवून देईल. त्याच्यामुळे निश्चितच फायदा होईल. बरोबर. तर माझं म्हणणं या लोकांना असंच आहे की आधी क्लायंटचा फायदा पहा. अच्छा.
आपल्या फायद्याच्या आधी आधी क्लायंटचा त्यांचा फायदा फायदा होतो. हा. बरोबर. पण हा सुरुवातीचाच प्रोजेक्ट असतो. हो हो सुरुवातीलाच पहिल्यांदा काम मिळणार असतं आणि हा त्याच्या आतच जर तुम्ही स्वतःच्याच फायद्याकडे हा बघितलं हा काय ते जास्त दिवस टिकव राहणार नाही. जर आपण नुसता स्वतःचा फायदा पाहिला तर टिकव राहणार. बरोबर माझा बरोबर 24-25 वर्षाच्या अनुभवातून हेच सांगतो मी, बरोबर की या पुढच्याचा फायदा आधी पहा, फायदा आपला होतो. फायदा आपोआप होईल. बरोबर आहे. हं. मग त्या फायद्यावरनच असं आहे, की जेव्हा माणूस स्वतःच काम करत असतो हां. किंवा स्वतःचा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असतो, हं. तर तेव्हा तो विचार करतो, की माझा फायदा कसा होईल? हो. एका अँगलनं. मग तो काय म्हणतो, की आपण कुठेतरी काटछाट करायला सुरुवात करू. बरोबर, बजेटमध्ये असं करू, ह्याच्याऐवजी हे वापरू, त्याच्याऐवजी ते वापरू. बरोबर. तर या फील्डमध्ये तुम्हाला काय वाटतं, की कुठं काटछाट केली पाहिजे आणि कुठं केली नाही पाहिजे? माझं सगळ्यात महत्त्वाचं काटछाट कुठं करू शकतो, जशी सँड झाली. हं. रिव्हर सँड आता अवेलेबल होत नाही. अवेलेबल झाली तर खूप महागात बरोबर, मिळते. बरोबर. जर आपण जी मशीन सँड असते, हं, हं. म्हणजे क्रश सँड वगैरे क्रश आपण सँड. म्हणू हो. त्याला. ती वापरली तर तिथेही फायदा होईल आपला. बरोबर, दुसरी गोष्ट जिथं आपण ज्या लाल विट असतात, बरोबर. त्याच्याऐवजी जर आपण फ्लाय ॲश ब्रिक्स जर वापरल्या तर जी मॉर्टर असते पण, हं, म्हणजे हं. ज्या आपण सिमेंटचं आणि रेतीचं जे प्रमाण. प्रमाण आहे, म्हणजे हं. ते जे म्हणून मटेरियल तर ते कमी लागते त्याच्यात. कारण बरोबर. फेस असतो त्याचा छपाईलाही कमी लागतो आणि जे त्याचे हे असतात जॉइंट्स असतात ते कमी बरोबर, लागतात. बरोबर. हं. मग आणखीन एक मला प्रश्न या उद्देशाने विचारायचा आहे, कारण तुम्ही अनेक प्रोजेक्ट कंप्लीट केलेले आहेत. हं. आजपर्यंत आलेला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आणि त्या प्रॉब्लेमला तुम्ही कसं फेस केलं? अच्छा. हं. मी पहा अशा या जनरेशनमध्ये आहे सध्या, हं. की सुरुवातीच्या काळामध्ये ज्या नवीन टेक्नॉलॉजी होत्या, हं. कॉम्प्युटर वगैरे जे होते, आमच्या काळात सुरुवातीला नव्हते. बरोबर, आम्हाला स्वतःच हातांनी सर्व पेन्सिल सगळं ते हातांनीच करावं लागायचं बरोबर, बरोबर. आणि वेळ जायचा त्यात. हो, हो. आणि आता त्याच्यानंतर जे नवीन टेक्नॉलॉजीचे कॉम्प्युटर झाले, त्यात नवीन-नवीन सॉफ्टवेअर आले. सॉफ्टवेअर्स आले. ते बरोबर, शिकण्यासाठी आम्हाला थोडंसं स्ट्रगल करावं लागलं. बरोबर, बरोबर. हां. तर तो एक थोडासा आमच्यासाठी पण शिकलो आम्ही. हो, शिकलं. शिकल्यामुळे काय होत आहे, की नवीन जनरेशन सोबतही आम्ही काम करताय. कोऑर्डिनेट करत आहे हं. आणि जुन्यांसोबतही करत आहे. काम करतो. बरोबर. हां. पण मग आता जर असं भेटलं गिव्हन अ चान्स, की या गोष्टीचं मला ट्रेनिंग घेतलं पाहिजे. तर तुम्ही कुठलं ट्रेनिंग घ्याल असं तुम्हाला वाटतं, की अरे ही गोष्ट माझी शिकायची अजून एक राहिली आहे. मला जर वेळ मिळाला किंवा अशी अवेलेबिलिटी झाली, तर मी हा कोर्स पूर्ण करेन किंवा हा केला पाहिजे कोर्स. मला स्टील डिझाइन शिकण्याची खूप इच्छा आहे. स्टील डिझाइन. हां, स्टील डिझाइन शिकण्याची खूप इच्छा आहे. बरं. आणि जी नवीन आता एआय पद्धती आहे, हो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे, हे जर बरोबर. मला याचं आणखी सखोल ज्ञान मिळालं तर खूप चांगलं होईल. बरं त्याच्याबरोबर हां, हां. दुसरं मगाशी पण मी एक प्रश्न महत्त्वाचा विचारला तो म्हणजे कन्स्ट्रक्शन करताना सळई हा त्यातला सगळ्यात आत्मा आहे. हां. मी असं जसं म्हणू शरीराचा आत्मा आहे. हो. त्याप्रमाणे त्या कन्स्ट्रक्शनचा आत्मा ती सळई आहे. हां. तर ती सळई निवडताना काय काळजी घेतली गेली पाहिजे? कुठल्या प्रकारची सळई निवडावी लागेल? सर्वात महत्त्वाचे ते डक्टिलिटी आणि इलॅस्टिसिटी ह्या 2 गोष्टी पाहायला पाहिजे असं मला वाटते. बरं. हं. पण एक सामान्य ग्राहक म्हणून त्याला हे कितपत कळतं की तुम्ही किती एज्युकेट करता त्याला? कारण समजा मी एक हां, इंडिव्हिज्युअल ओनर आहे हां. रेसिडेन्शियलचा आणि मी तुम्हाला सांगितलं आपल्याला सळी निवडायची. तर मला काय माहिती कुठली निवडायची? बरोबर. तर ते तर एज्युकेट कसं आम्ही करता? जागेवर जर अशी प्रॅक्टिकल करून दाखवून दिली, की असं त्याला बेंड जर केलं, हं. तर बेंड करताना त्याच्यावर क्रॅशेस पडतात का? बरोबर. किंवा ते कट होते का? हं, हं. किंवा त्याचा इव्हन शेप आहे का पूर्ण? बरोबर. तर असं जर त्यांना समजावून सांगितलं तर त्यांच्या लक्षात येऊन जाईल. लक्षात येतं. बरोबर. या सळईबद्दलच बोलताना अर्थात या क्षेत्रात एक महत्त्वाची संस्था काम करते ती म्हणजे आयकॉन स्टील यांच्या माध्यमातून आज आपण बरोबर. बोलतोय. आयकॉन स्टील बरोबर यापूर्वी तुम्ही कधी सळईसाठी काम केलेलं आहे का? हो, निश्चितच. आणि मग त्या उत्पादनाबरोबर त्यांच्या सेवांचा अनुभव कसा होता? किंवा प्रत्यक्षात राठी सरांची कधी भेट किंवा बोलणं कधी झालंय? मी सरांचं नाव खूप ऐकलं. बरं. प्रत्यक्षात कधी भेट झाली नाही त्यांची आणि माझी. बरं, बरं. पण पण आयकॉन स्टीलबद्दल काय सांगाल? कंपनीबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांची सर्व्हिस आणि हं. गुणवत्ता. जसं की काही कंपन्या काय करतात, गुणवत्ता खूप आहे पण त्यांची सर्व्हिस चांगली नाही. तर बरोबर. काही कंपन्यांची सर्व्हिस चांगी आहे पण गुणवत्ता विशेष नाही. बरोबर. यांचं सुवर्ण मध्य यांनी साधलेलं आहे, वाह! असं मला वाटतं. अच्छा. हां. आणि म्हणूनच तुम्ही बरेच वर्ष यांच्याबरोबर असोसिएट हां. राहिले. बरोबर. क्या बात! हे होते आपल्यासोबत रुपेश महाकाळ सर आणि आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की ते अपघातानं या फील्डमध्ये आले. पण मला असं वाटतं की तो अपघात किंवा तो इन्सिडन्स फार महत्त्वाचा होता. त्यानिमित्तानं मंगरुळपीर सारखा भाग असेल किंवा एकंदर विदर्भ असेल, यांना एक चांगला इंजिनिअर आम्हाला त्यानिमित्तानं मिळाला. एक चांगली व्यक्ती मिळाली की ज्यांनी 25 वर्ष या क्षेत्रात अतिशय यशस्वीपणे काम केलेले, अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स कंप्लीट केलेले आणि भविष्यात सुद्धा तुम्ही असे उत्तम प्रोजेक्ट्स कंप्लीट करावे धन्यवाद. यासाठी माझ्याकडून
आणि आयकॉन स्टील दोघांकडून धन्यवाद. मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.